नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय पॉलिटी या विषयातील टॉप 200 अतिसंभाव्य प्रश्नांचा संच। हा व्हिडिओ आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? तर उत्तर असणार आहे लोकसभा अध्यक्ष। राज्यपाल यांना विधानसभेवर किती अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधी नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे 1। संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रपतींना। कोणते विधेयक राष्ट्रपती किंवा राज्यपाल जे आहे यांना पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही? तर उत्तर आहे धन विधेयक। महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती आहे? तर ती आहे 288। भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार जो आहे हा कोणाला आहे? तर तो आहे संसदेला। उपराष्ट्रपती हे कोणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर ते असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष। कोणत्या विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकार अधिकार नाही आहे? तर उत्तर असणार आहे घटना दुरुस्ती विधेयकाबाबत। राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर अध्यक्षांची नेमणूक करतात राज्यपाल। कोणाला मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे राष्ट्रपतींना। भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत क्षमा करण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे अनुच्छेद 72। राज्याच्या महाधिवक्ताला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्याच्या महाधिवक्ताला पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो राज्यपालांचा। एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार कोणी केला? तर तो केलेला आहे राज्य पुनर्रचना आयोगाने, जे 1953ला जे आहे ती नेमण्यात आली होती। मूलभूत कर्तव्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली? तर मूलभूत कर्तव्यांसाठी जे आहे सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना 1976ला करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ते जे आहेत राष्ट्रपती करतात, पण राष्ट्रपती जे आहेत हे भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी विचार विनिमय करूनच जे आहे त्यांची नेमणूक करतात। उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांची नेमणूक जी आहे हे कोण करतात? तर ही नेमणूक सुद्धा जी आहे राष्ट्रपती करतात, पण ते भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहे या तिघांशी विचार विनिमय करून जे आहे अन्य न्यायाधीशांची जी आहे ती नेमणूक करतात। राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा कोणाला म्हटलं जातं? तर ते म्हटलं जातं मुख्यमंत्र्यांना। राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी राष्ट्रपती कोणते मूलभूत हक्क स्थगित करू शकत नाहीत? तर ते मूलभूत हक्क आहेत कलम 20 व 21 मधील हक्क। आता हे जे कलम 20 आणि 21 आहे हे कशाशी संबंधित आहे, कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर कलम 20 मध्ये येतंय अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आणि कलम 21 मध्ये येतंय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचं संरक्षण। भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? तर ते राष्ट्रपती असतात। राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर तो राज्याचा महाधिवक्ता देतो। संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला जे आहे काय म्हणतात? तर त्या कनिष्ठ सभागृहाला म्हटलं जातं लोकसभा। मूलभूत कर्तव्य जी आहेत ही कोणाला लागू होतात? तर ही जी आहेत फक्त नागरिकांना लागू होतात, परकीयांना लागू होत नाहीत। कोण? तर मूलभूत कर्तव्य। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? तर तो आहे कलम 44। विधान परिषदेचे सदस्य किती वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात? तर ते निवडले जातात 6 वर्षांच्या कालावधीसाठी। कोणते मूलभूत हक्क जे आहेत हे फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत पण परकीयांना नाही आहेत? तर ते आहे कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30। कोणाच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते? तर उत्तर आहे मार्गदर्शन तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते। विधान परिषदेचे दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी जे आहेत ते निवडले जातात? तर विधान परिषदेचे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य जे आहेत ते निवृत्त होतात। राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला संबोधून देतात? तर ते जे आहेत उपराष्ट्रपतींना संबोधून देतात। राज्यसभेचे किती सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? तर उत्तर असणार आहे 12 सदस्य। संविधानामध्ये आपल्या देशाचा उल्लेख कसा करण्यात आलेला आहे? तर आपल्या देशाचा उल्लेख जो आहे संविधानामध्ये इंडिया आणि भारत दोन्ही करण्यात आलेला आहे, आणि तो कशा प्रकारे करण्यात आलेला आहे की इंडिया दॅट इज भारत।
पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या भागाला भारताची मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं? तर उत्तर आहे भाग 3. मूलभूत हक्क जे आहेत कोणत्या कलमामध्ये येतात? तर मूलभूत हक्क जे आहेत कलम 12 ते 35 मध्ये येतात आणि मूलभूत हक्कांचा जो आहे हा भाग 3 आहे, ज्याला भारताची मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. आता आपण मूलभूत हक्कांबद्दल पाहूया. तर सर्वप्रथम जे आहे समानतेचा हक्क येतोय कलम 14 ते 18 मध्ये. स्वातंत्र्याचा हक्क येतोय कलम 19 ते 22 मध्ये. शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो येतोय कलम 23 ते 24 मध्ये. धर्म स्वातंत्र्याचा हक्क येतोय कलम 25 ते 28 मध्ये. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क येतोय कलम 29 आणि 30 मध्ये. घटनात्मक उपायांचा अधिकार येतोय कलम 32 मध्ये. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल किती आहे? तर तो असतो 6 वर्षांचा किंवा 62 वर्षांच्या वयापर्यंत जे आहेत हा ह्यांचा कार्यकाल असतो. या दोघांपैकी जे आधी होईल ना तसं त्यांचा कार्यकाल असतो. भारताने कोणत्या देशाच्या संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे? तर तो केलेला आहे ब्रिटनचा. मंत्रिमंडळ राज्यांच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावे? तर मंत्रिमंडळ जे आहे राज्यांच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावे. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणाने जे आहे ती लावली जाऊ शकते? तर ही जी आहे 3 कारणाने लावली जाऊ शकते. एक आहे युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव. राष्ट्रीय आणीबाणीसाठी कोणते कलम आहे? तर राष्ट्रीय आणीबाणीसाठी आहे कलम 352. घटनेत कोणत्या शब्दाचा जो आहे तो उल्लेख नाही आहे? तर घटनेत संघराज्य या शब्दाचा जो आहे तो उल्लेख नाही आहे. राष्ट्रपती राजवटसाठी घटनेत कोणते कलम आहे? तर राष्ट्रपती राजवट जी आहे ती 356 कलमाअंतर्गत जी आहे ती लावली जाते. सर्वप्रथम कोणत्या घटनेमध्ये जी आहे ती प्रस्ताविका देण्यात आलेली आहे? तर ती देण्यात आलेली आहे अमेरिकेच्या घटनेमध्ये. कोणत्या देशांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही आहे? तर USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या ज्या आहेत प्रमुख देशांमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही आहे. कोणता शब्द फक्त प्रस्तावनेमध्ये आहे पण घटनेत इतरत्र कोठेच नाही आहे? तर तो आहे समाजवादी. हा शब्द हा फक्त प्रस्तावनेमध्ये आहे. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल जो आहे हा कोणाला सादर करतात? तर ते जे आहेत राज्यपालांना सादर करतात. शिक्षणाच्या संबंधित कोणते अनुच्छेद आहे? तर ते आहे अनुच्छेद 21A. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार जो आहे हा कोणाला आहे? तर तो राज्यपालांना आहे. संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र हे कोणत्या कलमाअंतर्गत येतंय? तर ते येतंय कलम 1 ते 4 मध्ये. कलम 1 मध्ये येते संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र. कलम 2 मध्ये येते नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा त्यांची स्थापना करणे. कलम 3 मध्ये येते नवीन राज्यांची स्थापना आणि कलम 4 मध्ये काय येतंय? तर कलम 1, 2 आणि 3 ह्याच्यासाठी जे आहे घटना दुरुस्तीची गरज असणार नाही. किती राज्यांमध्ये द्विगृही विधानमंडळ म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदा आहेत? तर उत्तर असणार आहे 6 राज्यांमध्ये. आता ही 6 राज्य कोणकोणती आहेत ज्यांच्यामध्ये द्विगृही विधानमंडळ आहेत? तर पहिलं आहे महाराष्ट्र, नंतर येते कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना जे आहे काढून टाकण्याची किंवा निलंबित करण्याची पद्धत कशी आहे? तर त्यांना जे आहे फक्त गैरवर्तनाच्या कारणास्तव जे आहे राष्ट्रपतींच्या आदेशाने काढता येतं. भाषावार राज्य पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या कोणकोणत्या होत्या? तर पहिली समिती होती SK धर समिती. 1948ला जे आहे त्याची स्थापना करण्यात आली होती. नंतर आली JVP समिती 1949. नंतर आली राज्य पुनर्रचना आयोग 1953. SK धर समितीने जे आहे कोणती शिफारस केली? तर त्यांनी शिफारस केली होती की राज्य पुनर्रचनेसाठी जे आहे प्रशासकीय सोय हा जो आहे प्रमुख जो आहे निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नाही. JVP समितीमध्ये कोण सदस्य होते? तर होते J फॉर जवाहरलाल नेहरू, V फॉर वल्लभभाई पटेल आणि P फॉर पट्टाभी सीतारामय्या. कोणत्या आयोगाने आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दाखवली होती? तर ती होती SK धर आयोग म्हणजे समिती 1948ची. राज्य पुनर्रचना आयोग 1953चे अध्यक्ष कोण होते? तर ते होते फजल अली. कोणत्या आयोगाला पाक आयोग असेही म्हणतात? तर उत्तर आहे राज्य पुनर्रचना आयोग. आणि याचं रिझन काय होतं की त्याच्यामध्ये जे आहे 3 सदस्य होते, KM पन्नीकर, फजल अली आणि हृदयनाथ कुंजरू. सो P फॉर पन्नीकरांचा P, अलीचा जो आहे हा A आणि कुंजरूचा जो आहे K असे मिळून जे आहे हा पाक आयोग जे आहे याला म्हटलं जायचं.
राज्य पुनर्रचना कायदा 1955 कधी संमत झाला तर तो झाला ऑगस्ट 1956ला. जेथे राज्य विधिमंडळाचं एकच सभागृह असतं त्याला काय म्हणतात तर त्या एकच सभागृहाला म्हटलं जातं विधानसभा. नागरिकत्व कोणत्या कलमाअंतर्गत येते तर ते येतं 5 ते 11 या कलमाअंतर्गत. नागरिकत्वाअंतर्गत कलम 5 मध्ये येतंय घटनेच्या प्रारंभीचं नागरिकत्व. कलम 6 मध्ये येतंय पाकिस्तानातून स्थलांतरितांचं नागरिकत्व. कलम 7 मध्ये येतंय स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचं नागरिकत्व. कलम 8 मध्ये येतंय मूळचे भारतीय आहेत पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचं नागरिकत्व. कलम 9 मध्ये येतंय कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारले तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. कलम 10 मध्ये येतंय भारताची नागरिक असलेली जी व्यक्ती आहे ती भारताची संसद जो कायदा करेल त्याच्या अधीन त्यांना राहावं लागेल. कलम 11 मध्ये येतं नागरिकत्वासंबंधी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे हा संसदेला असणार आहे. आता आपण पाहूया भारतातील राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांची जी आहे ती स्थापना कशा प्रकारे झालेली आहे. तर 1960ला जे आहे महाराष्ट्र व गुजरात जे आहेत ही वेगळी राष्ट्र करण्यात आलीत. नंतर 1961ला जे आहे 10व्या घटनादुरुस्ती कायदा करून जे आहे दादरा नगर हवेलीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. कधी 1961ला. 1962ला जे आहे 12वा घटनादुरुस्ती कायदा करून गोवा आणि दीव आणि दमनला जे आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1961ला जे आहे 14वी घटना दुरुस्ती कायदा करून पॉंडेचेरीला जे आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. नंतर 1963ला जे आहे आसामपासून जे आहे नागालँड हे स्वतंत्र राज्य जे आहे ते तयार करण्यात आलं. त्यानंतर 1966ला जे आहे पंजाब प्रांताचं विभाजन करण्यात आलं आणि पंजाब व हरियाणा ही स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आली आणि चंदीगड जे आहे याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. 1970ला जे आहे हिमाचल प्रदेशला जे आहे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि 1971ला जे आहे या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो आहे हिमाचलचा काढून त्याला राज्य बनवलं गेलं. 1972ला मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयची निर्मिती करण्यात आली. 1975ला जे आहे सिक्कीमची निर्मिती करण्यात आली. 1986ला जे आहे मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशची निर्मिती करण्यात आली आणि 1987ला गोव्याचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा काढून जे आहे हे स्वतंत्र राज्य जे आहे ते बनवलं गेलं. 2000ला जे आहे मध्य प्रदेशपासून छत्तीसगड, उत्तर प्रदेशपासून उत्तरांचल जे आत्ताचं उत्तराखंड आहे, बिहारपासून झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. 2014ला जे आहे आंध्र प्रदेशपासून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली आणि 2019ला जे आहे जम्मू काश्मीर आणि लडाखची निर्मिती करण्यात आली. देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं हे कोणाचं उद्दिष्ट आहे तर ते मूलभूत हक्कांचं उद्दिष्ट आहे. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक जी आहे कोण करतं तर ती नेमणूक करतं राज्यपाल. राज्य निवडणूक आयुक्ताला जे आहे त्याची नेमणूक भलेही राज्यपाल करत असो परंतु जे आहे त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं तर ते केलं जातं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दूर करण्याच्या पद्धतीप्रमाणे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाला संबोधून जे आहे ते राजीनामा देतात तर ते जे आहेत राष्ट्रपतींना संबोधून राजीनामा देतात. एखादी व्यक्ती भारताबाहेर जन्मली असली तरीही ती भारताची नागरिक कधी बनू शकते जेव्हा तिचे किंवा त्याचे जे आहेत वडील किंवा आई त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी भारताचे नागरिक असतील तर. कोणत्या अधिकारांचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे हृदय आणि आत्मा असा केलेला आहे तर उत्तर आहे कलम 32चा उल्लेख म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार याचा उल्लेख जो आहे संविधानाचे हृदय आणि आत्मा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी जी आहे हे कोण करू शकतो तर उत्तर असणार आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात तर ते असतात राज्यपाल. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचं वय असतं 65 वर्ष. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो तर तो असतो 5 वर्षांचा किंवा मग राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत या दोघांपैकी एक असतो. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे तर जास्तीत जास्त आहे 500 आणि कमीत कमी आहे 60. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते तर ते लोकसभेला जबाबदार असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता कोणती आहे तर सर्वप्रथम ते जे आहेत भारतीय नागरिक असले पाहिजेत. त्या व्यक्तीने जे आहे भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्ष जे आहे न्यायिक पद धारण केलेलं असलं पाहिजे किंवा एक किंवा अधिक उच्च न्यायालयात जे आहे 10 वर्ष त्यांना वकिलीचा अनुभव असला पाहिजे.
भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. विधेयक हे वित्त विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर तो असतो लोकसभा अध्यक्षांचा संसदेमध्ये, आणि विधानमंडळामध्ये असतो विधानसभा अध्यक्षांचा. मूलभूत हक्कांचे रक्षक आणि हमीदार कोणाला मानलं जातं? तर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाला. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. कोणत्या कलमानुसार संसद जी आहे घटना दुरुस्ती करू शकते? तर उत्तर आहे कलम 368. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतं? तर ते देतात राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेली व्यक्ती. राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोण कार्य करतं? तर उत्तर आहे राज्याचा महाधिवक्ता. 2 अधिवेशनामध्ये किती महिन्यांपेक्षा जास्तचं अंतर नसावं? तर उत्तर आहे 6 महिन्यांपेक्षा जास्तचं अंतर नसावं. राज्यपाल राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस कोणाकडे करतात? तर उत्तर आहे राष्ट्रपतींकडे. विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर विधान परिषदेत जास्तीत जास्त जे आहेत विधानसभेच्या 1/3 सदस्य जे आहेत हे असू शकतात, आणि कमीत कमी किती असू शकतात? तर 40 सदस्य असू शकतात. आता याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक निर्वाचित सदस्य आणि एक नामनिर्देशित सदस्य. विधान परिषदेमध्ये जे आहेत निर्वाचित सदस्य असतात 5/6, आणि उरलेले 1/6 जे असतात ते नामनिर्देशित असतात राज्यपालांकडून. आता हे जे 5/6 असतात सदस्य, याच्यापैकी 1/3 सदस्य जे असतात हे विधानसभेतील आमदार निवडून देतात. 1/3 सदस्य जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य निवडून देतात. 1/12 सदस्य जे आहे ते शिक्षक मतदारसंघातून जे आहे ते निवडले जातात, आणि 1/12 जे आहेत हे पदवीधर मतदारसंघातून जे आहे निवडले जातात. सो अशा प्रकारे जे आहे विधान परिषदेच्या सदस्यांची जी आहे ती नियुक्ती केली जाते. विधान परिषद रद्द किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे संसदेला. राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार विनिमय करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर तो आहे कलम 143 नुसार. भारतातील महाधिवक्त्यांचे म्हणजेच राज्याच्या महाधिवक्त्यांचं वेतन कोण ठरवतं? तर ते ठरवतात संबंधित राज्याचे राज्यपाल. भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य कशाद्वारे जी आहेत ती प्रदान करण्यात आलेली आहेत? तर ती जी आहेत घटना दुरुस्तीद्वारे जी आहेत ती प्रदान करण्यात आलेली आहेत. घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे? तर ती घटना दुरुस्ती होती 42वी घटना दुरुस्ती. घटनेत 11वे मूलभूत कर्तव्य जे आहेत कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं? तर ते आलं 86व्या घटना दुरुस्तीने. घटना दुरुस्ती या प्रक्रियेने जे आहे संसदेला काय रद्द करण्याचा अधिकार नाही आहे? तर उत्तर असणार आहे मूलभूत अधिकार. कलम 367 अन्वये संसदेला मूलभूत अधिकार रद्द करण्याचा अधिकार नाही आहे, कारण ते संविधानाच्या आवश्यक चौकटीचा एक भाग आहेत म्हणून. कलम 352 अंतर्गत लागू केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला किती वेळात संसदेला मान्यता देणं आवश्यक आहे? तर उत्तर असणार आहे 1 महिन्याच्या आत. 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे संसदेला. संविधान सभेची पहिली कल्पना कोणी मांडली? तर ती मांडलेली आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934ला. त्यांना एम.एन. रॉय असंही म्हटलं जातं. 1942मध्ये सर स्टॅफर्ड क्रिस्प यांच्या तरतुदीमध्ये कोणते तत्त्व मान्य करण्यात आलं? तर ते तत्त्व होतं भारताची घटना संपूर्णपणे भारतानेच तयार करावी. संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कोठे करण्यात आली? तर ती करण्यात आली कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये 1946ला. संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ही कधी झाली? तर ती झाली 9 डिसेंबर 1946ला नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते? तर ते होते 211 सदस्य. मुस्लिम लीगचे जे सदस्य होते ते हजर नव्हते, ते गैरहजर होते, कारण त्यावेळेला जे आहे मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती. संविधान सभेचे हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण बनले? तर ते बनले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. जे.बी. कृपलानी यांनी जे आहे त्यांच्या नावाची शिफारस केली होती. संविधान सभेची दुसरी बैठक कधी झाली? तर ती झाली 11 डिसेंबर 1946ला, आणि याच वेळी जे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जे आहे संविधान सभेचे पहिले पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेचे जे आहेत पहिले पूर्णवेळ उपाध्यक्ष बनले H.C. मुखर्जी. 25 जानेवारी 1947ला जे आहे त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आणि महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिन्ना जे आहेत हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या 3 देशांच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलं?
तर सर्वप्रथम त्यांनी US च्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलं आणि त्यानंतर चीनच्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या. संविधान सभेचे हंगामी तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं तर ते होतं फ्रँक अँथनी. दुपारनंतर जे तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा यांची तब्येत खराब झाली आणि त्याच्यामुळे फ्रँक अँथनी यांनी हंगामी किंवा तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून संविधान सभेचं काम पाहिलं. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली सर BN राव यांची. आणि कोणी निवड केली त्यांची तर लॉर्ड वेव्हेल यांनी त्यांची निवड केली. कोणी संविधान सभेची उद्देश पत्रिका मांडली तर ती मांडली जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी. 22 जानेवारी 1947ला या उद्देश पत्रिकेचा स्वीकार संविधान सभेने केला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अंतर्गत कोणता अधिकार हा देण्यात आलेला आहे तर भारत व पाकिस्तान ही दोन वेगळी राष्ट्र निर्माण करून त्यांना आपापली स्वतंत्र घटना निर्माण करण्याचा अमर्याद अधिकार या कायद्याने म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947च्या अंतर्गत देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 कधी संमत करण्यात आला? तो संमत करण्यात आला 5 जुलै 1947ला. 3 जून 1947ला जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारावरती हा कायदा संमत करण्यात आला होता. संविधान सभा कायदेमंडळ म्हणून काम करत असताना त्या कायदेमंडळाचे अध्यक्ष किंवा कार्याविषयीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते GV मावळणकर. तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेने 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या दरम्यान हे तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेने काम पाहिलं. संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते ते कोण कोण होते तर एक होते HC मुखर्जी आणि दुसरे होते VT कृष्णमाचारी. मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली तर ती करण्यात आली 29 ऑगस्ट 1947ला आणि याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. आता ते 7 सदस्य कोणकोणते होते हे आता पाहून घेऊया आपण. मसुदा समितीमध्ये कोणकोणते 7 सदस्य होते तर सर्वप्रथम होते डॉक्टर BR आंबेडकर हे अध्यक्ष होते. नंतर होते N गोपालस्वामी अय्यंगार. घटनेतील कलम 370चा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. नंतर होते कन्हैयालाल माणिकलाल उर्फ KM मुन्शी. त्यानंतर होते सय्यद मोहम्मद सादुल्ला, N माधवराव आदी BN मित्तल होते. त्यांनी राजीनामा दिला म्हणून N माधवराव यांची निवड करण्यात आली. नंतर होते TT कृष्णमाचारी. DP खेतान यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली. सो आता आपण पाहून घेऊया संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष. तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी सल्लागार समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. राजेंद्र प्रसाद होते ते सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, स्टाफ व वित्त समिती आणि ध्वज समिती या 4 समितीचे ते अध्यक्ष होते. मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. त्यांचं पूर्ण नाव होतं हरेंद्र कुमार मुखर्जी. जवाहरलाल नेहरू होते ते होते केंद्रीय ऊर्जा समिती, संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती या 3 समितीचे ते जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. हाऊस समितीचे अध्यक्ष होते पटाभी सीतारामय्या. ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष होते KM मुन्शी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेपुढे कधी मांडला तर तो मांडला 4 नोव्हेंबर 1948 रोजी. मूळ घटनेमध्ये 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 अनुसूचींचा तो समावेश होता. जगातील सर्व लिखित घटनांपैकी सर्वात मोठी घटना ही आपल्या भारताची घटना आहे. भारताची घटना कधी स्वीकृत केली गेली तर ती स्वीकृत केली गेली 26 नोव्हेंबर 1949ला आणि संविधान लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1950ला. संविधानाच्या निर्मितीसाठी लागलेला वेळ किती होता तर तो होता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री कोणी भाषण दिलं तर ते भाषण दिलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. सो आता आपण पाहून घेऊया भारताच्या घटनेतील महत्त्वाच्या तरतुदी ते कोणकोणत्या आहेत. भारतीय शासन कायदा 1935 यामधून घटनेचा 75% भाग घेण्यात आलेला आहे. आता मेन कोणकोणता भाग घेण्यात आलेला आहे तर संघराज्य योजना, लोकसेवा योजना, न्याय व्यवस्था, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील ह्या ज्या तरतुदी आहेत ह्या भारतीय शासन कायदा 1935 मधून आपल्या घटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. अमेरिकेच्या घटनेवरून मूलभूत हक्क,
उपराष्ट्रपतीपद, कायद्यापुढे समानता, संरक्षण, संघराज्य, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत व प्रस्तावनेची भाषा जी आहे ती घेण्यात आलेली आहे. ब्रिटनच्या घटनेवरून संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, एकेरी न्यायव्यवस्था, संसदीय विशेष अधिकार आणि कायद्यासमोर समानता या ज्या गोष्टी आहेत या ब्रिटनच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत. सो कॅनडाच्या घटनेवरून काय काय घेण्यात आलेलं आहे तर प्रभावी केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार असणं, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, तसेच केंद्रसूची आणि राज्यसूची ह्या ज्या तरतुदी आहेत ह्या कॅनडाच्या घटनेवरून ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. आयर्लंडच्या घटनेवरून कोणत्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत तर त्या आहेत मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवरील काही सदस्यांचं नामनिर्देशन. फ्रान्स घटनेवरून गणराज्य पद्धत आणि प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत व सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून जे आहेत मूलभूत कर्तव्य तसेच सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे आदर्श जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. जर्मनीच्या घटनेवरून जे आहेत आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करणं ही जी तरतूद आहे हे जर्मनीच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. आणि ऑस्ट्रेलियावरून जे आहेत समवर्ती आणि सामायिक सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहाराचं स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन आणि संसदीय सदस्यांचे विशेष अधिकार हे जे आहेत ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत. जापानच्या घटनेवरून जे आहे कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया ही तरतूद घेण्यात आलेली आहे. व शेवटचं दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून जे आहे घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक ह्या दोन ज्या आहेत तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे जो आहे आजचा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.